नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूयात पहिली बातमी आहे जुन्नर नगर परिषदेच्या शौचालयांच्या तोडफोडीची. जुन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील लोणाराळी येथे 50 वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांसाठी 4 शौचालये बांधण्यात आली होती. मात्र ही शौचालये 28 मार्च रोजी अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी पाडण्यात आली. ज्या अज्ञातांनी ही तोडफोड केली त्यांचा लवकरात लवकर शोध लागावा यासाठी जुन्नर नगरपालिकेने जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी स्थानिक महिला व उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबवलेली आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे. 150 वर्षापूर्वीचं ही जुन्नरची नगरपालिका आहे. आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. अलकाताई फुलपगार यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागाच्या त्या नगरसेविका आहेत, त्या उपनगराध्यक्ष आहेत. या प्रभागातील 4 शौचालय पाडलेली आहेत. माझ्यासोबत स्थानिक नागरिक आहेत. या शौचालयाचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. आता हे शौचालय पाडल्यामुळे ह्या लोकांची गैरसोय होते. माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, या ठिकाणी जे शौचालय होतं हे किती वर्षापासून होतं? हे 50 वर्षापासून हे शौचालय आणि पहिलं तिकडं होतं, पण इथं आता कमीत कमी 30 वर्ष झाले इथं आलेलं. पहिलं त्या साईडला होतं. या शौचालयाच्या स्थानिक नागरिकांना किती लोकांना फायदा व्हायचा? भरपूर लोकांना हे कोणी पाडले? हे कोणी पाडले हे माहिती नाही. रात्रीच्या वेळी 27 तारखेला आम्ही 10 वाजता शौचालयाच्या इथून गेलेलो तेव्हा चांगलं होतं आणि दुसऱ्या दिवशी 28 तारखेला बघितलं तर पाडून तोडून ठेवलेलं आणि बायांची मुश्किल झाली म्हणजे शौचालयाला जायची. महिलांचं हे शौचालय आहे. नगरपालिकेच्या मालमत्तेचे अशा प्रकारे नासधूस होते. नगरपालिकेलाही हा प्रकार माहिती आहे का नाही, हा एक संशोधनाचा भाग आहे. या प्रभागातील नगरसेविका अलकाताई फुलपगार यांचंही म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर प्रशासनाचंही नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इतर काही महिला आहेत. आजी, काय सांगाल तुम्ही? बरीच वर्ष आम्ही इथे येतोय. बरं काय इथं काय यांना तकलीफ आहे सांगा ना आम्हाला. नगरपालिकेच्या मालकीचं हे संडास आहे, शौचालय आहे, ते पाडले. काय वाटतंय तुम्हाला? नगरपालिकेने पाडलं असेल का कोणी पाडलं असेल? नगरपालिकेने पाडलंच नाही. काय कोणी पाडलं असेल? कोणी पाडलं? आता तिथं ज्याला त्रास होतो त्यांनी पाडलंय. काय व्हायला हवं? नगरपालिकेने संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. वयच पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल. का नको व्हायला? तुम्ही आमची सोय कुठं तिकडं आम्हाला जायला सांगा. त्या लोकांची सोय आहे तिथं, आम्ही का जाणार? आम्हाला इथंच पाहिजे ना. या विभागातील महिलांची शौचालयाची व्यवस्था व्हावी म्हणून नगरपालिकेने गेले 30-40 वर्षापूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय हे शौचालय बांधलेलं आहे. ते कुणी पाडले हे माहीत नाही असं सांगितलं जातंय. मात्र याच्यामध्ये नगरपालिकेच्याच काही लोकांचा हात आहे का असा संशयही या निमित्ताने व्यक्त होतोय. नक्की काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत. या प्रभागामध्ये शौचालय पाडलं जातंय. नागरिक मात्र आपलं मत मांडायला घाबरतात. या ठिकाणी कोणाची दहशत आहे का असाही या निमित्ताने संशय निर्माण होतोय. ताई, या ठिकाणची लोक सांगत नाही, घाबरतात. काय वाटतं? घाबरतात म्हणजे कसं, हे लोक आहे ना कधी पण काय करू शकते. त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते आणि आज तुमच्यामुळे आम्हाला बोलायला आम्हाला भेटतंय आणि हे लोक आहे ना आम्हाला खूप तकलीफ देतात. दरवेळेस यांची काही ना काही तक्रार असते. कधी संडासात मातीच टाक, वाळूच टाक, हे त्यांचे प्रकरण असतात. कोण टाकतं हे बघत नाही म्हणून आम्हाला सांगता येत नाही. तुम्ही आता मगाशी म्हणाले की आमच्यावर खूप दहशत आहे. या ठिकाणी दहशत कोण निर्माण करते? आता आपल्याला काय एवढं सांगता येत नाही, पण या लोकांनी जरा समजून घ्यायला पाहिजे ना. ताई, या विभागाच्या नगरसेविका अलकाताई फुलपगार आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं मागणी काय कराल? आज महिलांची या ठिकाणची शौचालयाची गैरसोय झालेली आहे, काय मागणी कराल? मागणी की त्यांचं फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आम्हाला हे शौचालय चालून द्यावा, हेच आमची इच्छा आहे, बाकी नाही काही. आणि त्यांनी पण म्हणजे सहकार्य करावं की त्यांच्या लोकांना समजावून सांगावा की इथं परत असं करू नये. नगरपालिकेने या ठिकाणी शौचालय पुन्हा बांधलं नाही तर आपली स्थानिक नागरिक म्हणून भूमिका काय असेल? स्थानिक नागरिक म्हणजे आता आमची म्हणजे सोयच नाही, त्यामुळे आम्हाला त्यांच्या पाय पडणं म्हणजे गरजेचं आहे. आणि त्यांना निवडून दिलं याच्याकरता नाही दिलं की शौचालय पाडण्यासाठी. बाई माणूस कुठं जाणार ना, त्यांची सोय नाही.
काय करणार परत पुरी आहे तरुण त्या कुठं जाणार. नक्कीच 4 महिन्यापूर्वी सत्तेवर आलेली ही मंडळी अशा पद्धतीनं जर नागरिकांची गैरसोय करत असेल तर तेही बरोबर नाही. ज्या मंडळींना नागरिकांनी निवडून दिले त्यांच्या सोयीसुविधा पाहणं या विभागातील स्थानिक नगरसेवकांचं महत्त्वाचं काम आहे. आज स्थानिक नागरिकांच्या तक्रारी गंभीर आहे. महिला वर्गाला शौचालय नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. नगरपालिकेच्या मालकीचं संडास या ठिकाणी पाडलेलं आहे. काय वाटतं आपल्याला? गैरसोय झालेली आहे. नाही, कोणी पाडलं असेल काय वाटतं? आता हे काय आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण अपरात्रीचं पाडलेलं नाही 1-1:30च्या सुमाराच्या नंतर. त्यामुळं आम्हाला कुणाचं नाव घेता येणार नाही, सांगता येणार नाही. या प्रभागाच्या नगरसेविका अलकाताई फुलपगार त्या उपनगराध्यक्ष आहे. तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल? आम्ही अपेक्षा यांनी परत उभा करून ह्याच जागेवर द्यावा म्हणून. तुम्ही सांगताय अलकाताई फुलपगार यांच्याकडे आम्ही गेलो होतो. अलकाताईंनी तुम्हाला काय सांगितलं? ते बोलले का तुम्हाला सोय असेल तर आम्ही तुम्हाला मजूर करून देतो आणि तुम्ही बांधून घ्या ना. हे पाडलं कोणी? हे पाडलंय कोणी? याची चौकशी का? मग नगरपालिका गुन्हा दाखल का करत नाही? काय माहिती? ती म्हणते मला माहित नाही कोणी पाडलं, तुम्ही सांगा नावं म्हणते. आपण पाहतोय नगरपालिकेच्या मालमत्तेची जर कोणी मस्तवालपणे नुकसान करत असेल तर प्रशासनाने याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून या प्रकारची चौकशी व्हायला हवी. दिवसाढवळ्या किंवा अतिशय गर्दीच्या ठिकाणी शौचालय पाडलं जातं, त्या ठिकाणी बुलडोझर फिरवलं जातं. जुन्नर शहरात चाललंय तरी काय आणि नगरपालिकेच्या प्रशासनाचं नेमकं काय चाललंय हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जुन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेले 30-40 वर्षापूर्वी महिलांसाठी शौचालय बांधलेलं आहे. हे शौचालय अज्ञात व्यक्तीने गेले 8 दिवसापूर्वी पाडलेलं आहे. या प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका जुन्नर शहराच्या उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार आपल्यासोबत आहेत. धाडस कोण करतंय? अलकाताईंचा तर यांना छुपा पाठिंबा नाही ना. स्थानिक नागरिकांचा अप्रत्यक्षपणे संशय पण व्यक्त होतोय की ताईंचाच या सगळ्या प्रकरणाला हातभार असावा. आपण ताईंकडनं जाणून घेऊयात. ताई, या प्रभागामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी 4 शौचालय पाडलेली आहेत. महिला वर्गांची गैरसोय होते. धाडस कसं केलं जातं? नगरपालिका गप्प का आहे? पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल का होत नाही? आपण काय सांगाल? पहिल्यांदा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे की अलकाताईंचा छुपा पाठिंबा तर नाही ना. खरं तर गेली 30 वर्ष मी राजकारण करते. 3 वेळा मी या प्रभागातून निवडून आलेले आहे. त्याच्यामुळं ह्या असल्या कामांना मी नक्कीच असं काही पाठिंबा वगैरे देणार नाही. ताई, 8 दिवस झाले त्या महिला वर्गांची गैरसोय आहे. तुम्ही मंडळी गप्प का? गप्प मुळीच नाही. ज्या दिवशी ते शौचालय पडलं त्याच दिवशी मला वाटतं आमच्या आरोग्य विभागाचे खत्री साहेब आहेत, त्यांना मी फोन केला. ते घरी आले. त्यांना मी सांगितलं खत्री साहेब अशी संडासं पडलेली आहेत आणि त्यांनी त्याच दिवशी पोलिसांकडे कंप्लेंट पण दिलेली आहे. कंप्लेंट दिली, 8 दिवस घटना घडली, गुन्हेगार पोलिसांना सापडत नाही, पोलीस चौकशी करत नाही का सगळे मिळून गप्प आहे? काय सांगाल? नाही, गप्प राहण्याचा प्रश्नच नाही काय. आज पण त्या महिला नगरपालिकेत आल्या होत्या. आता त्यांची सोय करून देणं महत्त्वाचं आहे. तर ती सोय कशी करून द्यायची ह्या विचारात आम्ही आहोत, सगळे नगरसेवकाने आम्ही. ताई, ज्या ठिकाणचं शौचालय पाडलेली आहे त्या ठिकाणी नगरपालिका किती दिवसामध्ये शौचालय बांधेल? आता दिवस तर असे पूर्ण मी सांगू शकत नाही, परंतु लवकरात लवकर बांधून देऊ. नाही, लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये का 2017 अखेरपर्यंत का तुमची कार्यकाळ संपेपर्यंत? नाही, असं नाही म्हणतं. कार्यकाळ संपेपर्यंत तर शक्यच नाही, पण लवकरात लवकर विषय घेऊन तो मार्गी लावायचं काम करू आम्ही. ताई, स्वच्छ भारत अभियान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबवलेलं आहे. आपल्या नगरपालिकेला स्वच्छ नगरपालिका, हागणदारीमुक्त नगरपालिका म्हणून आपण पुरस्कार घेऊन आलात. त्याच नगरपालिकेमध्ये महिलांची दुरावस्था अशी होते. आपण एक महिला आहात, काय सांगाल? स्वच्छ भारत अभियान नरेंद्र मोदी साहेबांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. आपण हे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत हे तुम्ही जे म्हणताय की ते पाडले, परंतु हे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आम्ही लवकरात लवकर ते स्वच्छ करायचा प्रयत्न करू खरं तर. आणि ह्या माध्यमातून साहेब मी तुम्हाला सांगते की मी बाकीच्या लोकांनाही विनंती करेल की ज्यांच्या खाजगी जागा आहेत त्यांनी नगरपालिकेकडं अर्ज करावेत
आणि त्यांना अनुदान त्वरित द्यायचं काम, म्हणजे एक स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत मी सांगते, हे तर आपण करणारच, कारण स्वच्छ भारत ठेवलाच पाहिजे आपण. पण हे करीत असताना मी बाकीच्याही लोकांना आणखीन एक विनंती करेल की ज्यांच्याकडं खाजगी जागा आहेत त्यांनी नगरपालिकेकडे अर्ज करून स्वतःचे शौचालय कसे उभारता येतील, कारण नगरपालिकेकडनं तुम्हाला निधी भेटतो स्वतःच्या शौचालय बांधण्यासाठी, म्हणजे नागरिकांचाही थोडासा त्याच्यात सहभाग होईल. अलकाताई, गेले 8 दिवस झाली घटना घडली, पोलिसांना याचा तपास लागत नाही, आपण पोलिसांना आव्हान काय कराल? पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा छडा लावावा. पोलिसांना जर छडा लागला नाही तर आपली भूमिका काय राहील? खरं तर पोलिसांना छडा लागला नाही तर माझ्यासारखी सतत त्याचा पाठपुरावा करील की तुम्ही छडा लावा. आपण पाहतोय अतिशय स्पष्टपणे बोलणाऱ्या अलकाताई फुलपगार आज मात्र मुख गिळून काही अंशी गप्प बसत आहेत. काहीतरी स्थानिक लोकांच्या ज्या शंका आहेत, कुठंतरी पाणी मुरतंय का अशी शंका येत आहे. आपण ताईंना पुन्हा जाणून घेणार आहोत. ताई, अजूनही तुम्ही मन मोकळे करा. जुन्नर शहराचा विकास करायचा असेल, विकासासाठी त्या शौचालयाचा आडसर होत असेल तर स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपण वेगळा मार्गही अवलंबू शकतो. आपण मोकळेपणे का बोलत नाही? नाही, मी मोकळेपणेच बोलते. खरं तर म्हणजे की तुम्हाला जे तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात आहे की अलकाताईंचा छुपा पाठिंबा वगैरे, माझा काही छुपा पाठिंबा वगैरे कुणालाही नाही आहे आणि कुणी हा गोड गैरसमज करू नये, घेऊ नये. म्हणजे मला स्वतःला वाटते, कारण ऑलरेडी ती पडली ते मलाच माहीत नव्हतं. मला दुसऱ्या दिवशी सकाळी झाडीत असताना कळालं. हे असं डोक्याच्या वर झालं आहे थोडंसं. त्याच्यामुळं म्हणजे मी स्पष्ट वक्ते आहे, मी बोलणारी आहे, परंतु तुमचे हे जे सगळे प्रश्न, त्याच्यामुळं मला असं वाटते नेमकं आपण ह्या प्रश्नाला सामोरं कसं जायचं. नाही ताई, आमचे प्रश्न म्हणजे ज्या नागरिकांची, त्या महिला भगिनींची आज जी गैरसोय होते, आपण एक महिला आहात, 2 महिन्यात जर नाही हे केलं तर मी रस्त्यावर उतरेल ना. आपण पाहतोय या ठिकाणी अलकाताई फुलपगार यांनी आश्वासन दिलेलं आहे 2 महिन्यामध्ये नगरपालिकेने त्या ठिकाणी शौचालय बांधलं नाही तर मी अलकाताई फुलपगार रस्त्यावर उतरेल. पाहूया अलकाताईंचं आंदोलन किती यशस्वी होतं आहे. भविष्य काळामध्ये अलकाताईंनी ते आंदोलन केलं नाही तर या जनतेसाठी आपणही अलकाताईंना पुन्हा जाब विचारणार आहोत. कॅमेरामॅन लक्ष्मण दातखेळेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर.